सांगली सातारा विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। निवडणुकीसाठी आतापर्यंत एकमेव अर्ज दाखल झालाय। सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असून भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मैना घोष यांच्याकडे शिवसेनेच्या वतीने तानाजी भगवान पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। माजी नेते स्वर्गीय अनिल बाबर यांच्या समवेत गेली 32 वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात त्यांनी काम केले। राजकारणात शत्रुत्व निर्माण केलं नाही। सांगलीसह सातारा जिल्ह्यातही माझे मित्रत्वाचे संबंध आहेत। एकमेकाला जीवाला जीव देणारे मित्र मिळवलेत। शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील मित्र माझ्या मदतीला येतील असा विश्वास तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केलाय। विधान परिषदेसाठी आतापर्यंत एकमेव अर्ज दाखल झालाय। सोमवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून सोमवारी उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवारी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे 2च दिवस राहिलेत। निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असले तरी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे। भाजपकडून सातारा आणि सांगली जिल्ह्यातून इच्छुकांची संख्या अधिक आहे। उमेदवारी जाहीर झालेली नाही। महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला जागा सोडण्यात आली आहे। शरद पवार पक्षाकडून माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचं नाव पुढे घेण्यात आले। शिवसेनेकडून बंडखोरीचा पवित्रा घेत जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार देणार की सेनेला साथ दिली जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले। आज मी सांगली आणि सातारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्त आज मी माझा अर्ज दाखल केलेला आहे। मला वाटतं मी माझे नेते स्वर्गीय अनिल भाऊ यांचा समवेत गेले 30 ते 32 वर्ष मला वाटतं या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करत आहे। मी या 32 वर्षाच्या कालावधीमध्ये जी काय मित्रत्वाच्या नात्यानं सांगली असेल सातारा जिल्हा असेल या दोन्हीमध्ये एकत्रितरित्या जी माझी मित्रत्वाची संख्या आहे किंवा एकामेकाला जीवाला जीव देणाऱ्यांची जी संख्या अशी मी जी आजपर्यंत जी मिळवलेली आहे ती निश्चितपणानं ती संख्या मोठी आहे। आणि मला वाटतं मी या सगळ्या ज्या मतदारसंघातल्या या आपल्या सांगली आणि सातारा या मतदारसंघातल्या 2 जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्ते असतील, सगळे नगरसेवक असतील, सगळे जिल्हा परिषदचे सदस्य असतील, या सगळ्याच्या मागणी खातीर मी माझ्या पक्षाकडं उमेदवारी अर्ज मागणी केला। मला वाटतं मी माझे नेते आमदार सुहास भैया आणि या सांगलीचे पालकत्व घेतलेले मंत्री शंभूराजे देसाई ही सगळीजण जाऊन आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडं उमेदवारी मागितलेली आहे। आणि शिवसेनेच्या वतीनं मी आज माझा इथं मला वाटतं अर्ज दाखल केलेला आहे। बाकीचे आपल्याला मदत करणारे जे मित्रपक्ष आहेत ते मदत करा असं वाटतं का आपल्याला भाजप? मला वाटतं राजकारणामध्ये मी जादा शत्रुत्व कधी कुणाचं संघ केलेलंच नाही आणि निश्चितपणानं माझी मित्रत्वाची संख्या जास्त आहे। त्यामुळं मी निश्चितपणानं मला जी सगळ्या पक्षाची लोक आहेत ती मदत करतील अशी मी निश्चितपणाने अपेक्षा बाळगतो। पण महायुतीकडून अद्याप या जागेबाबतचा निर्णय अजून जाहीर झालेला असताना तुम्ही त्या महायुतीतला पक्ष असताना उमेदवारी अर्ज भरताय? नाही, दावा ही सगळी करतात, आम्ही दावा करतोय। आमची संख्या 120 पर्यंत आहे दोन्ही जिल्ह्यामध्ये। आता जो काय पक्ष निर्णय घेतील, आमचे पक्षाचे नेते आहेत एकनाथरावजी शिंदे साहेब, ते जे निर्णय घेतील ते आम्ही पुढं चालू। तर काय भाजपनं जर उमेदवार दिला तर तुमची पुढची काय? नाही, आता कसं आहे, एखादा अर्ज आपण पक्षाकडून भरला तर तो पक्षाचा एबी फॉर्म जोडला नाही म्हणून काही तो बाद होत नाही। आता 10 सूचक लागतात आणि 10 सूचकाच्या मार्फत आपण अर्ज भरलेला आहे। मित्रत्वाची संख्या वाढली तर तो पुढे विषय आहे। शेवटपर्यंत आपण अर्ज ठेवणार नाही, अर्ज हा भरलाही ठेवण्यासाठीच भरलेला आहे। पण जुळण्या कशा असतात त्या जुळण्यावरती अर्ज ठेवायचा का नाही ती पुढं गणित असतात। आणि निश्चितपणानं मला वाटतं या 2 जिल्ह्यामध्ये माझी मित्रत्वाची संख्या जास्त आहे राजकारणामध्ये आणि एकामेकाला आम्ही मदतीला आलेला आहे। त्यामुळं मला वाटतं निश्चितपणानं जी मित्र आहेत ती माझ्या मदतीला आल्याशिवाय
राहणार नाही. वेळ आली तर पट बदलण्याची तयारी आहे काय? नाही असं काय नाही. ते आत्ता सध्या जर मी पक्षाकडून भरलेलं आहे, पक्षावर मी निष्ठेनं काम करतोय. मला वाटतं आमचे नेते सुहासभाई असतील, या मतदारसंघाचे ज्यांनी पालकत्व घेतले शंभूराजे असतील, आम्ही एकत्रच बसून एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही बोललेलं आहे की हा मतदारसंघ आपल्याला घ्यावा, जेणेकरून मित्रत्वाची संख्या आपल्या शिवसेनेकडे जास्त आहे. त्यामुळं संख्याबळ गाठू शकतो आपण, हे त्यांना आम्ही पटवून सांगितलेलं आहे. आणि निश्चितपणानं हा मतदारसंघ आम्हाला सुटेल असे आमची अपेक्षा आहे. शिंदे साहेब कोण राष्ट्रवादी अजित पवार तर तुमच्या नाही, सगळ्या समावेतच आहेत. अजितदादांचे बी आहेत, बाकी इतर पक्ष जे आहेत आपल्या 2 जिल्ह्यामध्ये, त्याच्यातही आपली मित्रत्वांची संख्या जास्त आहे. साताऱ्यातली नाराजी अजून कायम आहे शिवसैनिकांच्यामध्ये. आता तो विषय वरच्या लेवलला बसून होईल. शिवसेनेत नाराजी आहे, राष्ट्रवादीत आहे, पण वरची लेवलला काय निर्णय होईल त्या निर्णयाला बांधील राहून आपण पुढं काम करा. आपल्यासाठी